नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळी सकाळी एवढी मस्त थंडी वाजती आहे ना की तुम्हाला काय सांगू. आणि आता मला वाटते सकाळचे 6-6:30 वाजलेले असतील. आणि एवढ्या सकाळी जी आहे उठलेली आहे मी. विजित पण माझ्यासोबत उठलेलाच आहे, कारण मी उठली की तो उठतोच, तो काही झोपत नाही. आणि एवढी भयंकर थंडी वाजत आहे की काय सांगू, मी सांगूच शकत नाही आहे. इथे मी एक 5 डेजचा मेडिटेशनचा कॅम्प आहे त्याला अटेंड करायला आलेली आहे. आणि इथे तुम्ही धुक्क बघू शकता. असं सकाळी एकदम दिसत होतं, त्यानंतर थोडं थोडं क्लिअर झालं तर छान दिसत होतं. असं सकाळी मी मस्त पाळण्यावर बसून जे आहे ते समोरचं पूर्ण दृश्य जे आहे ते बघत होती. खूप छान दिसत होतं, कारण असं तर कधी बघायला मिळत नाही, खूप रेअरली मिळतं. आणि त्यानंतर आमच्याकडे जे आहे ती खूप झाडं आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. घरात पण आहे, घराच्या आत आणि बाहेर पण मस्त मोठी मोठी झाडं आहेत. त्यामुळे इथे जरा जास्तच थंडी वाजते. आणि तुम्हाला दाखवते आमचं गार्डन. तर इथे खाली जे आहेत मस्त कुंड्यांमध्ये छान छोटी छोटी झाडं लावलेली आहेत आम्ही. आणि ते एक फुलाचं झाड आहे, ते खूप छान दिसतं. आणि थोडंसं असं बॅक साईडला जे आहे इकडे लिंबूचं झाड आहे, तिथे खूप छान लिंबू लागले आहेत. त्याच्या मागेच जांबाचं झाड आहे आणि कढीपत्त्याचं पण झाड आहे तिथेच साईडला. आणि वरती त्या शेवगाच्या शेंगाचं झाड आहे, ज्याला आम्ही मुंगण्याच्या शेंगा म्हणतो. आणि त्या आता निघत आहे, म्हणजे त्या लागलेल्या थोड्या मोठ्या व्हायच्या आहे. इथे थोडं पुढे जे आहे ते सीताफळाचं पण झाड आहे. हे एका साईडचाच व्ह्यू आहे, दुसऱ्या साईडला आणखी भरपूर झाडं आहेत. आणि त्यानंतर जे आहे इथे मस्त युगीतची सकाळी आंघोळ केलेली आहे मी एवढ्या थंडीमध्ये. आणि युगीतला आता खूप जास्त थंडी वाजती आहे. त्यानंतर मी पण आवरून वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो जिथे प्रोग्राम होणार होता तिथे गेलो. इथे हॉल आहे वरती, तिथे प्रोग्राम होणार होता. तर हे आनंदवन आहे, आनंदवनमध्येच प्रोग्राम होणार आहे. आणि आनंदवनमध्ये पण जे आहे ते भरपूर झाडं वगैरे आहे आणि तालाब वगैरे आहे. तर तिथे पण खूप जास्त थंडी आहे, त्यामुळे युगीतला जे आहे आम्ही पॅक करून आणलेलं आहे. आणि इथे सध्या जे आहे स्वामीजी आलेले नाही आहे, तर सगळेजण जे आहे त्यांची वाटच बघत आहे. इथे मस्त असं त्यांच्यासाठी स्वागतासाठी जे आहे छान सगळ्यांनी मिळून डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. फुलांची रांगोळी वगैरे काढून छान असं मस्त सजवलेलं आहे. आणि इथे वाट बघणं सुरू आहे. आणि इथे जे आहे ज्यांची वाट एवढं पाहणं सुरू आहे ते आलेले आहेत. आणि युगीतला पण आम्ही मस्त जे आहे स्वागतासाठी फूल वगैरे दिलं होतं हातात. पण युगीत एवढा घाबरला, कारण तो पहिल्यांदाच त्यांच्यासोबत भेटला, तर त्यांनी काहीच दिलं नाही ते. नंतर आम्ही वरती आलो हॉलमध्ये आणि प्रोग्रामला सुरुवात झाली. तर हा प्रोग्राम जो आहे तो कंप्लीट 5 दिवसाचा आहे. 5 दिवसामध्ये आपण पण इथे मेडिटेशन करायला येतं, समाधी करायला येतो आणि सगळं स्वमध्ये जगायला येतो, स्वतःला ओळखायला येतो. तर मी प्रत्येक क्लिप किंवा प्रत्येक दिवसाचा जो आहे तो व्हिडिओ नाही घेऊ शकली. तर मी पूर्ण काही म्हणजे 4 दिवसांमध्ये मी केला. तर मी तेवढ्या दिवसांचं काही क्लिप्स जे आहेत ते टाकती आहे. पूर्ण 5 दिवस वेगवेगळे व्हिडिओ करायला मला जमलं नाही, कारण त्यासाठी वेळच मिळत नाही जास्त, कारण तिथे फोन अलाउड नसतो. फोन जवळ जरी असला ना तरी तो आपण वापरू शकत नाही, कारण आपणच स्वतः एवढं बिझी असतो की आपण जे आहे त्याकडे लक्षच देत नाही. आणि प्रोग्राम एवढा सुंदर आहे की तुम्हाला काय सांगू. आणि काही गोष्टी आहेत तिथे आनंदवनमध्ये खूप मस्त आनंदवन आहे आणि पूर्ण असं जंगलासारखं आहे. तर काही जे सेशन्स असतात ते आतमध्ये हॉलच्या आतमध्ये होतात. काही सेशन्स जे आहेत ते मस्त असं निसर्गात येऊन झाडाच्या खाली झाडांजवळ असं मस्त असतात. आणि इथे आम्हाला हा व्ह्यू दिसला, इतके सारे डक्स होते की तुम्हाला काय सांगू, ते बघितले. त्यानंतर जे आहे एक वगैरे असेल सेशनचा, तर या दिवशी आम्हाला त्यांनी आनंदवन थोडं बघायला नेलं होतं की इथे काय होते, कारण भरपूर लांबून लांबून लोक आले होते इथे. आता आम्ही लोकल आहे तर आम्हाला माहिती आहे इथे काय आहे, पण जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी त्यांना ते दाखवतात थोडंसं की आनंदवनमध्ये काय आहे. आणि खरंच एकदम सारखी जागा आहे आनंदवन. म्हणजे इथे येऊन तुम्हाला वाटेल की आपल्या जे आयुष्यात आहे ते खूप कमी दुःख आहे यांचं दुःख बघितल्यावर, की नाही, आपल्याजवळ जे आहे त्याच्यात आपण खूप समाधानी आणि खूप हॅप्पी आहोत म्हणून. नंतर जे आहे मला वाटतं आज 3रा दिवस असेल आणि दुपारच्या सेशननंतर आमचं लंच वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो बघायला. तर इथे जे आहे ते आनंदवनचा एक त्यांचा म्युझिकल ग्रुप आहे, त्याचं नाव आहे स्वरानंद. आणि तिथे गेल्यानंतर जे आहे त्यांनी खूप सुंदर सुंदर गाणी गायली की तुम्हाला काय सांगू. चला तुम्ही पण ऐका सोबत थोडंसं. तर इथे त्यांनी आधी त्यांची थोडंसं माहिती दिली स्वतःची, त्यांच्या ग्रुपबद्दल की कसा फॉर्म झाला, कधी फॉर्म झाला, कुठले कुठले लोक आहे, यांनी कुठे कुठे गाणी म्हटली आहे.
आणि हे कुठल्या गाण्यावर डान्स करत आहे जर तुम्हाला कळलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे खूप छान पद्धतींनी त्यांनी गाणी वगैरे म्हटली. त्यानंतर त्यांच्याकडे डान्स परफॉर्मन्सेस पण होत्या, त्या पण त्यांनी दाखवल्या आम्हाला. असं तर त्यांच्याकडे भरपूर कलाकार वगैरे होते, तर पूर्ण कार्यक्रम बघतो म्हटलं तर 2-4 तास आमचे गेले असते. तर मग आम्ही पूर्ण तर बघितला नाही. अर्धा पाऊण तासाचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी आम्हाला दाखवला आणि त्यानंतर त्यांच्याकडे तिथे स्टॉल्स वगैरे होते पुस्तकांचे वगैरे. जर तुम्हाला वाचनात इंटरेस्ट वगैरे असेल तर तुम्ही ते विकत घेऊ शकता. तर ते त्यांचं थोडं डोनेशनमध्ये वगैरे जातं किंवा प्रोग्राम आवडला असेल तरी तुम्ही काही डोनेट करू शकता. तर अशी सगळ्या पद्धतीची व्यवस्था तिथे होती. त्यानंतर जे आहे त्यांनी स्वामीजींना स्टेजवर बोलवलं आणि त्यांनी पण सगळ्यांना धन्यवाद दिले की त्यांच्याकडे काही नसतानासुद्धा ते एवढं छान काम करत आहे त्यासाठी. त्यानंतर जे आहे त्यांनी आम्हाला एक जिथे कापड वगैरे दऱ्या वगैरे बनतात ते दाखवलं. इथे त्या बाया ज्या आहे त्या बिलकुल अशा धाग्यांनी त्याच्यामध्ये कुणाला ऐकू येत नाही, कुणाला डोळ्यांनी दिसत नाही, कुणाला शरीराचं एखादा अंग नाही आहे, अशा प्रकारे तरी हसत हसत मस्त त्या आपल्या काम करत होत्या आणि आम्हाला पण त्यात थोडंफार सांगत होत्या की असं असं बनवायचं आहे. अशा पद्धतीने त्यांनी मस्त अशा दऱ्या बनवल्या आहे. इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने ते बनवत आहे धागा एक इकडे जे आहे ते मोठ्या साईडच्या दऱ्या बनत आहे आणि एका साईडला जे आहे ते छोट्या साईड्सच्या दऱ्या बनत आहे. इथे ह्या एवढ्या डिस्टन्सवर अशा लेंथवर आहेत आणि त्या मधातून मग ते कट करतात, त्यानंतर त्या दऱ्या बनतात. आणि इथे आम्ही सगळे लोक जे आहे ते त्यांचं काम बघत होतो की त्या कसा धागा तिकडनं इकडे येतो आहे. त्यानंतर त्या स्वतःचा धागा टाकत आहे आणि ती दरी एक धाग्यानी ते लोक बनवत आहे. म्हणजे खूप छान ते बनवत होते आणि इथे त्यांनी 3-4 ज्या दऱ्या आहेत त्या तयार करून ठेवल्या होत्या आणि खूप सुंदर दिसत होत्या त्या. त्यानंतर जे आहे आम्ही गेलो वूड क्राफ्टच्या सेक्शनकडे. इथे सगळं जे होतं ते काड्यांनी बनलेलं होतं. एक जादू बघितला तो तुम्हाला पण दाखवते. हे पण त्यांच्या तिथे राहणाऱ्या लोकांनीच स्टुडंट्सने तयार केलेलं आहे की हे काहीतरी त्यांनी स्टॅच्यूसारखं बनवलेलं आहे आणि ते त्या याच्यावर ठेवलेलं आहे आणि ते खूप वेळ फिरून जे आहे ते ऑटोमॅटिकली उभं होतं. त्यांना ठेवताना ते झोपवून ठेवतात पण ते हळूहळू ते उभं होतं. आता हे कसं होतं हे त्यांनाच माहिती. खूप लोक असल्यामुळे जे आहे ती खूप जास्त गर्दी झाली होती. मग आम्ही थोडा वाट बघू थोडे आत थोडे बाहेर असं होतं आणि त्यानंतर बाकीचे जे नंतरच्या याच्यात लोक आले त्यांना पण ते दाखवत होते करून. त्यानंतर जे आहे आम्ही आतमध्ये जायला निघालो आणि तिथे एवढं सुंदर क्राफ्ट्स बनवलेले होते लाकडांपासनं की खूपच सुंदर आणि एकदम छान. आणि हे इथे काचेच्या बॉटल्स आहेत ग्लासच्या आणि त्याच्या आतमध्ये पण त्यांनी असे शीट्स वगैरे बनवलेले आणि मला जवळून दाखवते तुम्हाला दिसत असेल ते एकदम क्लिअरली आणि मस्त इमेजेस लाकडापासून खूप सुंदर बनवलेले आहेत क्राफ्ट. हे काही मी तुम्हाला दाखवते आता टर्टल्स वगैरे आहे, डक्स वगैरे त्यांनी फ्रेममध्ये बनवलेलं आहे, हात बनवलेला आहे, आपली बैलबंडी वगैरे असते लॅम्प्स वगैरे पण खूप सुंदर होते. खूप प्रकारच्या गोष्टी इथे मला हे एक्झिबिशनचं होतं सगळं. इथं आपल्याला काहीच विकत घेऊ शकत नव्हतं. आम्ही विचारलं त्यांना ये टेबल है टेबल बघण्याचं की प्रत्येक गोष्ट विचारत होता सगळ्यांना. हे काय आहे, याचं काय आहे, हे काय बनवलेलं आहे. त्यानंतर शँडलर्स जे लाकडापासून जे आहे ते शँडलर्स वगैरे बनवलेले होते ते पण खूप सुंदर दिसत होते. इथे त्यांनी एक चेअर बनवलेली होती हाताची, ती पण खूप सुंदर होती. हे सगळे त्यांनी स्वतः बनवलेल्या गोष्टी आहेत. इथे ही सुटकेस मला खूप वेगळं वाटलं. मी त्याला थोडं जाऊन एकदम झूम करून बघितलं. हा हात आहे खुर्चीसारखं आहे ते बसायसाठी, ते सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे. तसंच त्यांनी खूप प्रकारचे ॲनिमल्स, बर्ड्स सगळ्यांचे जे आहे ते लाकडामध्ये सगळ्यांचं बनवून ठेवलेलं आहे. टेबल वगैरे खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत आणि ह्या आजी आहेत ज्या आम्हाला थोडंफार सांगत होत्या. त्यानंतर आम्ही सगळं बघून जे आहे ते निघालो. बाहेर पण वस्तू ठेवून होत्या आणि खूप म्हणजे खूप सुंदर वस्तू बनवलेल्या होत्या त्यांनी.
नंतर आणखी भरपूर गोष्टी तिथे बघण्यासारख्या आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की त्या बघू शकता. तर चला मी माझा आजचा व्लॉग इथेच संपवते. ओके, बाय बाय.